नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवत आहोत कढी पकोडा. तर बघूया चला त्याच्यासाठी काय काय लागेल. मी घेतलेलं आहे दही आणि थोडं राजधानी बेसन. छान त्यांना एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे, जे की त्यांना गोळे पडू नये. थोडं हळदी पावडर, थोडं मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आणि थोडा हलवा घालून चलो चले मितवा कालवायचं एकत्र मिक्स करायला पाहिजे छान. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून थोडं मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्या प्रकारे मिक्स करू शकता. चलो चले मितवा इन ऊंची नीची बिलकुल गोळा नाही करायला पाहिजे, तेरी प्यारी प्यारी नाहीतर छान नाही लागत. मग मी थोडंसं अद्रक किसून घेतली, त्याच्याने चव एकदम भन्नाट असते. मग कढईमध्ये थोडं तेल, थोडी राई, जिरा. मग छान लाल झालं की लाल मिरचीची फोडणी घालून मग ते आपण जे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग त्याला छान उकळी येऊ द्यायचं. मग पुन्हा बेसन घेतलेलं आहे पकोड्यासाठी. त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं हळद, लाल तिखट, जिरं आणि थोडासा ओवा मिक्स करून घेऊन घ्यायचं आहे. छान त्याला मिक्स करून पाणी घालून त्याची बोंडी तळून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी केलेलं आहे. त्यानंतर मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये छानसं तेल गरम व्हायला पाहिजे एकदम. मग ही पाहू शकता तुम्ही कढईला छान उकळी आलेली आहे गरम गरम. मग त्याच्यामध्ये असे पकोडे तळून घ्यायचे. छान लालसर व्हायला पाहिजे पकोडे, तर मजा येतं खायला. तुम्ही पाहू शकता असे लाल होत आहेत. एकदम लाल झाल्यावर मग काढून घ्यायचे पकोडे. मग थोडं कढीमध्ये थोडंसं कोथिंबीर घालायची. मग तळलेले लाल लाल झालेले पकोडे कढीमध्ये टाकायचे आणि छान असं